नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण गडसी, लहान मुलांचा सर्जन म्हणजे पीडियाट्रिक सर्जन. आजच्या आपल्या यूट्यूब सिरीजमध्ये कॉमन माणसांच्या काही लहान मुलांच्या शस्त्रक्रियेबद्दलच्या ज्या काही गैरसमज आहेत किंवा कन्फ्युजन्स आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात. बऱ्याच वेळेस लहान मुलाला कुठला आजार असला आणि आई वडील आजी आजोबा येतात, सर मुलगा तर लहान आहे तर ते ऑपरेशन करायचं का, त्याला सहन होईल का, असे खूप सारे प्रश्न असतात. आणि मग आम्हाला सांगितलंय थोडं मोठं होऊ द्या, पण या सर्वांमध्ये तो आजार वाढतो आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढतात. सो आज फक्त आणि फक्त माझी सर्वांना ही एक संदेश आहे की लहान मुलांच्या शस्त्रक्रिया आजकाल खूप सोप्या झालेल्या आहेत, सेफ झालेल्या आहेत आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स ॲनेस्थेशिया टेक्निक्स, ॲडव्हान्स प्री ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर ह्या सगळ्या बाबी मिळाल्या तर आता लहान मुलांच्या शस्त्रक्रियेमधले कॉम्प्लिकेशन 1% पण कमी झालेले आहे. आणि म्हणून ह्या लहान मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी न घाबरता आपल्या बाळाला जर खरीच अडचण असली, शस्त्रक्रियेची गरज असली तर तुम्ही त्याची शस्त्रक्रिया जरूर करून घेणे. थांबणे किंवा विलंब करण्याने तो आजार वाढणारच आहे आणि कॉम्प्लिकेशन्स वाढणार आहेत. आणि मग एकदा कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर आजारपणाचा उपचार करणं हा खूप डिफिकल्ट असतो. म्हणून हा गैरसमज डोक्यातून काढून घ्या आणि लहान मुलांच्या शस्त्रक्रिया सेफ आहेत हा संदेश जास्तीत जास्त लोकांना आपण पसरवूयात. परत एकदा आपलं बाळ निरोगी राहावं ही शुभेच्छा. धन्यवाद.